लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। खूप कमाल धमाल असा असतो। मंगळागौरीतच अर्धा एपिसोड यांनी घालवलेला आहे। बापरे, कसा रिव्ह्यू करणार आहोत माहिती नाहीये, पण चला ठीक आहे। यांच्या ज्या मोमेंट्स आहेत ना त्या आपण मस्त एन्जॉय करूया, त्यांचे खेळ एन्जॉय करूया। त्याचसोबत इथे जो जीवा पार्थ आहे त्यांनी केलेली धमाल मस्ती हे सगळं काही आपण एन्जॉय करूया, ठीक आहे। आता इथे मस्त खेळायला सुरुवात झालेली असते। वेगवेगळे मंगळागौरीचे खेळ ते खेळत असतात। काव्या आणि नंदिनी खूप छान तयार झालेल्या असतात। त्याचबरोबर मानिनीने ह्या दोघींची ओळख करून दिलेली असते। त्याचबरोबर आता माझ्या सुना ज्या आहेत ना त्यांच्यासाठी आपण ही मंगळागौर करतोय। खरं पाहायला गेलं तर थोडासा उशीर झालाय, थोडंसं लेट झालेला आहे, पण ठीक आहे। आपण ह्या सगळ्या गोष्टी आता एन्जॉय करणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टी आपण छान धमाल मस्ती हे सगळं काही करणार आहोत असं आता इथे ते बोलत असतात। त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की चला मग मुलींनो तयार आहात ना मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी असं म्हणून आता काव्याने दोन्ही हात कमरेवर ठेवलेले असतात आणि दोन्ही हात कमरेवर ठेवल्यानंतर आता मानिनी तर तिच्याकडे हसूनच पाहत असते। आता लगेचच ह्या सगळ्या जणी गोल रिंगण करत असतात आणि समोर त्या रिंगणामध्ये इथे नंदिनी आणि त्याचसोबत आता काव्याला पाठवतात फुगडी खेळण्यासाठी। दोघींची फुगडी होते, त्याचबरोबर आता त्यांच्यामध्ये मानिनी फुगडी खेळण्यासाठी येते। वेगवेगळे खेळ इथे त्यांचे चालू असतात, गाणी धमाल मस्ती हे सगळं इथे चालू असतं। सगळ्यांनी गोल रिंगण घेतलेलं असतं। त्याचबरोबर इथे नंदिनी आणि आपल्या काव्याला त्या गोल रिंगणामध्ये इथे उभं केलेलं असतं आणि सासू बोलवते, त्याचबरोबर धीर जाऊ, त्याचबरोबर ननद आहो बोलवतायत। ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मस्त असतात ना प्रेक्षकांनो। काव्या तर एवढी एन्जॉय करत असते खरंच ना। बघता जे मनाविरुद्ध लग्न झालं होतं त्या लग्नाला सुद्धा ह्या लोकांनी आपलंसं केलेलं आहे आणि त्या लग्नाला सुद्धा आपलंसं करून आता शेवटी इथे ह्या लग्नाला ती एक चान्स देईल का, आता जीवाला तर विसरलेली असंच दाखवलेलं आहे, पण आता पार्थला सुद्धा ती स्वीकारते का। कारण आता ना येणाऱ्या पुढील भागामध्ये सुद्धा त्यांनी असं दाखवलेलं आहे बघा की आता जी काव्या आहे ना, काव्या इथे आता पार्थ सोबत फोटो काढायला तयार झालेली असते आणि ती त्याला आग्रह करत असते, काढा ना आपला सेल्फी। त्यामुळे खरंच खूप छान असं आता यांच्या नात्यामध्ये खूप छान सुरुवात होताना सुद्धा आपल्याला इथे दिसत असते। आता खूप छान हे खेळ खेळत असतात। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे दुसऱ्या बाजूला जो आपला जीवा आणि त्यासोबत पार्थ जे आहेत ते सुद्धा छान पद्धतीचे तयार होत असतात। म्हणजे खरं पाहायला गेलं तर आता सुरुवातीला ते फोटोग्राफर होऊन आलेले असतात। फोटोग्राफर होऊन तयार आलेले जे जीवा आणि पार्थ आहेत त्यांना तर मात्र आल्या पाऊलीच इथे बाहेर हकललेलं असतं आणि आल्या पाऊलीच बाहेर हकलल्यामुळे आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता बघा जो काही जीवा आणि पार्थ आहेत ते तर साड्या नेसून तिथे येणार असतात, पण ही जी काही संधी आहे ती कोणाला दिली होती। आपण पाहिलं होतं की नंदिनीने वसू आणि रम्याच्या खोलीमध्ये ती गेलेली होती। वसू रम्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिनं वसू आणि रम्याला सांगितलं होतं की तुम्ही या जो काही प्रोग्राम आहे मंगळागौरीचा त्यामध्ये तुम्ही येऊ शकता, पण तुम्ही डोक्यावरती पदर घ्यायचा आहे आणि मगच यायचे, मगच तुम्हाला एंट्री आहे असं तिने सांगितलं होतं। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे जीवा आणि त्यासोबत आपला जो पार्थ आहे ना त्या दोघांनी इथे एन्जॉय करायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच आता ते काही करतात, दोघं जण सुद्धा मस्त साडी नेसतात आणि साडी नेसून पूर्ण असा जो पदर आहे ना तो पूर्ण डोक्यावरती उडून घेत असतात, जेणेकरून ते अजिबातच कोणाला ओळखायला वगैरे येऊ नको आणि त्यामुळे आपल्याला ह्या मंगळागौरीमध्ये इथे पार्टिसिपेट करता येईल। मंगळागौरीचे खेळ हे लोक कसे खेळतायत आणि आपापल्या बायकाबरोबर आपल्याला मंगळागौरीचे खेळ खेळता येतील असं ह्यांचं चाललेलं असतं आणि म्हणूनच ही सगळी काही त्यांची तयारी असते। इथे आता खुंटन मिरची हे जे काही गाणे आहेत ना मंगळागौरीचे ते इथे सुरू असतात। सुपातला खेळ असतो तो सुद्धा असतो, त्याचबरोबर कळशीचा जो खेळ असतो तो सुद्धा इथे असतो। खरं तर आता ते एवढं फास्टमध्ये होतं प्रेक्षकांनो की आता एकतर त्यांच्या मंगळागौरीला एवढा लेट झालेला आहे आणि मंगळागौरीला एवढा त्यांच्या लेट झालेला असल्या कारणाने त्यांनी काही जास्त ताणलं वगैरे नाही, अगदीच एक अर्धा एपिसोड म्हटलं तरी सुद्धा चालेल तेवढ्या ह्याच्यातच त्यांनी त्यांची मंगळागौर जी आहे ती पूर्ण करून घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांची मंगळागौर पूर्ण करून घेतल्यानंतर आता त्यांचा शेवटचा जो राऊंड आहे तो इथे सुरू झालेला असतो। गोल त्या सगळ्या जणी तयार झालेल्या असतात, गोल रिंगण आखलेलं असतं आणि ह्या दोघींना मध्ये उभा केलेलं असतं आणि मध्ये उभा केल्यानंतर अगदीच छान पद्धतीने ह्या खेळ खेळत असतात। ह्या बायका त्यांना त्या गोल रिंगणमधून बाहेर जाऊ देत नसतात, तर इकडे ह्या दोघी सुद्धा इकडे काहीतरी बहाणा सांगून त्या रिंगणातून तिथून बाहेर पडण्याचं काम करत असतात। आता खेळ तर खूपच सुंदर पद्धतीने खेळून झालेले असतात आणि हे सगळे खेळ
खेळ खूप सुंदर पद्धतीने खेळून झाल्यानंतर आता इकडे मात्र वेळ असते ती म्हणजेच की ह्या दोन तुझ्या गौराईसारख्या ज्या सुना आहेत ना मानिनी, त्यांनी उखाणा घेण्याची अशी वेळ असते. आणि त्यावरच काव्या म्हणत असते, खरं तर आता मी प्रॅक्टिस केली नाही, पण मला ना जे सुचतंय ना ते मी घेणार आहे, चालेल का तुम्हाला? त्यावर मानिनी म्हणत असते, हो ग बाई, तुला जे सुचतंय ना ते तोच तू उखाणा घे. आणि काय गे माझ्या मैत्रिणींनो, माझ्या सुनांनी कसाही आणि कुठलाही उखाणा घेतला ना तर प्लीज तुम्ही त्यांना अशा ओरडू नका, काही बोलू नका हा. त्यावरच तिच्या मैत्रिणी सगळ्या म्हणत असतात, नाही 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 नाही, आम्ही कोणीही काहीही बोलणार नाही, ओरडणार नाही, त्याची काळजी अजिबातच इथे करू नका. असं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता लगेचच काव्या उखाणा घ्यायला सुरुवात करते. बापरे प्रेक्षकांनो, खरंच एकच नंबर काव्याने उखाणा घेतलेला आहे. काय घेतलाय ना ते आपण बघूयात. बघा, माप ओलांडून आले, माप ओलांडून आले, मन तळ्यात मळ्यात, मन तळ्यात मळ्यात, आता शोधते जगात, आता शोधते जगात एक ओळखीची खून, आता शोधते जगात एक ओळखीची खून. त्यानंतर ती बोलते, आता शोधते जगात एक अनोळखी खून. त्यानंतर म्हणते, बारचं नाव घेते तुम्हा सर्वांचा राखून मान. बापरे, एकच नंबर काव्याने इथे उखाणा घेतलेला असतो. त्यावर मानिनी लगेचच तिच्या गालाला हात लावते. मानिनीने लगेचच तिच्या गालाला हात लावल्यानंतर आता लगेचच इकडे सगळेजण तिचं कौतुक करत असतात. सगळेजणांनी तिचं इथे कौतुक केल्यानंतर आता वेळ असते ती म्हणजेच की आपल्या नंदिनीची. आता नंदिनी ह्या सगळ्या गोष्टीत कशी काय मागे पडेल बरं? रीतीभाती जपणारी, परंपरा जपणारी, त्याचबरोबर सगळ्यांचं मन राखणारी नंदी कसा उखाणा घेते बघूयात ना देशमुखांच्या त्या जन्मेजासाठी. तर बघा, सासरे माझे हौशी, सासरे माझे हौशी, सासू माझी प्रेमळ, तिथल्या हवेला येतो सुखदुःखांचा दरवळ, तिथल्या हवेला येतो सुखदुःखांचा दरवळ, दर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी, दर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी, आणि चाचपते पुन्हा जुळलेल्या लग्नासाठी, चाचपते पुन्हा जुळलेल्या त्या लग्नासाठी, रोज करते नव्याने सुख पेरण्याचा सराव, रोज करते नव्याने सुख पेरण्याचा सराव, सासऱ्यांचं मान राखून घेते जन्मेजा यांचं नाव, सासू सासऱ्यांचा मान राखून घेते जन्मेजा यांचं नाव. या पद्धतीने तिने उखाणा घेतलेला असतो. मानिनी तर तिच्याकडे कुतूहलाने पाहत असते आणि मानिनीने तिच्याकडे पाहिल्यानंतर आता खरंच नंदिनी किती सुरेख उखाणा घेतलास ग तू, असं इथे ते म्हणत असतात. तेवढ्यातच आता फुगडी खेळायला चला चला म्हणता म्हणताच आता काय गे रम्या आणि त्याचबरोबर वसुताई, किती उशीर केला तुम्ही? आता यांना वाटत असतं रम्या आणि वसुताई चालेल, त्यामुळे नंदिनीचा आणि लगेचच तो काव्याचा हात पकडतो आणि त्यांच्यासोबत फुगडी खेळायला सुरुवात करत असतो. आता ह्यांना थोडासा डाऊट येतो कारण हात रफ लागत असतात आणि त्याचबरोबर या पद्धतीची फुगडी बायका तर खेळू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच आता नंदिनी आणि त्यासोबत काव्या जी आहे ना ती इथे जीवा आणि पारच्या डोक्यावरच्या साड्यांचा पदर काढून घेत असतो. बापरे, खरं तर या मानिनीच्या साड्या असतात आणि ती दोघं जण सुद्धा इथे नेसून आलेले असतात. आणि तेव्हाच इथे ह्या दोघांचे चेहरे पाहिल्यानंतर तिथे आलेल्या सगळ्या मैत्रिणी म्हणत असतात, अगं काय हे, म्हणजे बायकांबरोबर खेळ खेळण्यासाठी मानिनी तुझी पोरं बघ बघ काय करतायत ते, असं म्हणूनच आता इकडे ते दोघं जण सुद्धा मानिनीचा मार खात असतात. मानिनीचा मार खाल्ल्यानंतर आता पटकन त्या साड्या स्वतःने ज्या नेसलेल्या असतात त्या पटकन साड्या काढायचा प्रयत्न करत असतात. इकडे मात्र नंदिनी अगदीच म्हणत असते, काय हे जीवा असं कसं? त्यावर तो म्हणत असतो, नाही 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 नाही, आम्हाला खरं तर आमच्या इकडच्या ह्या गोड आईसाठी ना फुगडी खेळायची होती म्हणून आम्ही आलेलो आहोत. तिच्या सुना इथे रुसायला नको ना आणि काहीच व्हायला नको ना म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि म्हणूनच आम्हाला इथे तिच्यासोबत फुगडी खेळायची होती, असं जीवा आणि पार्थ म्हणत असतात. आता जीवा आणि पार्थ या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मानिनी मात्र काही शांत बसत नाही. मानिनी अगदीच त्यांच्या हाताला धरत असते. पण इकडे हे जीवा आणि पार्थ कुठे मानिनीच्या हाती लागणार असतात, ते मात्र तिथून लगेचच पळ काढत असतात. आणि तिथून त्यांनी पळ काढल्यानंतर ते आता इकडे सगळ्या जणांना आनंद झालेला असतो. खरं पाहायला गेलं तर ज्या आता सगळ्या मैत्रिणी आलेल्या असतात त्या मैत्रिणी इथे मानिनीच्या ह्या दोन गौरायांचं म्हणजेच त्यांच्या सुनांचं खूप जास्त कौतुक करत असतात. एवढं कौतुक करत असतात प्रेक्षकांनो की आता विचारूच नका. आता मैत्रिणींनी सांगितलेलं असतं, काय गे मानिनी, आता तू तुझ्या ह्या दोन्ही सुनांबरोबर छान फुगडी खेळ बरं. आणि तेव्हा मानिनी सुद्धा काव्याबरोबर नंदिनी बरोबर छान फुगडी घालत असते. इकडे सगळ्यांनी अक्षरशः दृष्ट काढलेली असते. इथे आपल्या नंदिनीने तर लगेचच कडकडून बोटे मोडलेली असतात. तर आता हे सगळं इथे खाली होत असतं. पण रम्या आणि वसूचा मात्र जळफळाट होत असतो. त्यावरूनच दोघी पाहतात आणि मनामध्येच बोलत असतात, आता
ह्या फुगडी घालतायत, आता ह्या मंगळागौरीमुळे खूपच हवेत उडतायत, पण मला सुद्धा पाहायचंय किती दिवस हा त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि हे सगळं काही इथे टिकून राहतंय हे मला सुद्धा पाहायचं आहे असं इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी तिने बोलल्यानंतर इकडे रम्याला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो इकडे आता हा जो काही मंगळागौरीचा खेळ आहे तो इथे मानिनी त्याचबरोबर नंदिनी आणि काव्याच्या ह्या फुगडीनंतर त्याने संपवलेला असतो आणि अशा पद्धतीने आता देशमुखांच्या त्या 2 गौरायांच्या ज्या लाडक्या मानिनीच्या सुना आहेत त्यांची मंगळागौर मात्र पार पडलेली असते। आता ह्या सगळी मंगळागौर वगैरे पार पडलेली असते आणि संध्याकाळची वेळ असते, सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात, पण मानिनी मात्र खूप दमलेली असते, खूप थकलेली असते। जेव्हा ती आता तिच्या खोलीमध्ये येते, खोलीमध्ये आल्यानंतर आता इथे विक्रम तिच्या पायाशी बसून पाय चपत असतो। इकडे मानिनी म्हणत असते, पण खरं सांगू का खूप जास्त आनंद झाला बघा, माझी खूप हौस होती इथे माझ्या दोन्ही सुनांची मंगळागौर साजरी करण्याची। त्यावरच विक्रम म्हणत असतात, हे बघ मानिनी, तुला आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या, जे जे काही तुला करायचं होतं ते तू करतेस ना, पण मानिनी एक गोष्ट सांगू का ग, खरं तर मध्यंतरी मी खूप चुकीचा वागलोय, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, आपल्या सुनेवर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे खरं तर मला सॉरी म्हणायचंय तुला आणि खरंच मला माफ करशील ना ग तू। त्यावरच मानिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, झाल्या गेल्या त्या गोष्टी, आता पुन्हा आपण कशाला उगाचच त्या गोष्टीवर बोलायचंय, तुम्हाला तुमची चूक कळली आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्या आता दोन्ही सुना ज्या आहेत ना त्या खूप छान आहेत आणि त्यासोबत त्या आता अगदीच आनंद मिळून मिसळून राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की एक गोष्ट सांगू का विक्रम, आपल्या पोरांनी आज कमालच केली बाई, काय केलं गो, अहो तुम्हाला सांगू साड्या नेसून आले, पूर्ण डोक्यावरचा पदर तो खालपर्यंत होता आणि येऊन आपल्या बायकांबरोबर फुगडी खेळ, काय हे खरंच ह्या बाबतीत ना ते सगळं काही तुमच्यावरच गेलेली आहेत बघा, किती माझ्या मैत्रिणी मला नाव ठेवत होत्या, किती काय काय करत होत्या, किती हसत होत्या, अगं नाही मानिनी अजिबातच नाही, ते माझ्यावर वगैरे गेलेली नाही येतं आणि मी असं साडी वगैरे नेसून आतापर्यंत कधी काही केलंय का, नाही केलं, पण ते बरोबर तुमच्यावर गेलेली आहेत। अगं करू दे मानिनी, असू देत, नवीन लग्न झालेलं आहे त्यांचं, जरा थोडासा एन्जॉय केला आणि थोडीशी मजा मस्ती केली तर काय फरक पडत आहे, असू देत ना, असं विक्रम म्हणत असतात। त्यावरच आता मानिनी म्हणत असते, अहो ते सगळं काही खरं आहे, पण तुम्हाला सांगू का, त्यावर विक्रम म्हणतात, अगं मानिनी ऐकून घे, हे बघ प्रेम व्यक्त करण्याची काहीतरी पद्धत न्यारी असते, काहीतरी वेगवेगळं असतं, मग तसंच आपल्या पोरांनी सुद्धा इथे थोडीशी मजा मस्ती केली तर बिघडलं कुठं ग मानिनी, असं विक्रम आता इथे मानिनीला समजावण्याचं काम करत असतात। तर प्रेक्षकांनो इथे विक्रम मानिनीचे पाय चपत असताना त्यामुळे ते म्हणतात, पण मानिनी एक गोष्ट मात्र नक्कीच आहे गो, त्यावर मानिनी म्हणते, काय, पण तू आता म्हातारी झालीस हा, का असं का म्हणताय, तुमचा चेहरा तुम्ही आरशात बघितलाय का, बरेच दिवस झालं वाटतं बघितला नाही का, मला का असं म्हणतेस, अगं आणि तुम्ही मला असं का म्हणताय, अगं बघ ना आता तुझे थकायला लागलेली आहेस, पाय चपायची गरज पडते, पण तुला बरं वाटतंय ना ग, त्यावरती म्हणत असते, आता चक्क इथे विक्रम देशमुखांनी माझे पाय चेपलेले आहेत म्हटल्यावर इथे मला बरं वाटणारच ना बरं। त्यावरच विक्रम म्हणत असतात, हो ते तर आहेच, पण तुम्ही मला असं म्हातारी वगैरे का म्हणताय व, त्यावरच विक्रम म्हणत असतात, नाही म्हातारी वगैरे नाही, अगदीच तसं नाही, पण काय, पण तुमचा चेहरा बघा आरशात जाऊन, तसं मला अजिबात बोलायचं नाही, मी तर खूपच एजड आहे समजलं, आणखी मला इथे नातवंडाची तोंड बघायची आहेत, त्यामुळे मी म्हातारा वगैरे अजिबातच होत नाही बघ मानिनी। सांगू का मानिनी, जेव्हा जेव्हा मी तुझ्या डोळ्यामध्ये बघतो ना तेव्हा इथे मी अगदीच राजबिंडा वाटतो, समजलं तुला, आय लाईक दिस असं म्हटल्यानंतर, पण मानिनी खरंच ग खूप गोड दिसतेस ग तू। त्यावर लगेचच आता इकडे विक्रम थोडेसे हळवे होतात, लगेचच मानिनी विचारत असते, काय झालेलं आहे, एवढे शांत तुम्ही का बसलात, का असे लगेचच एवढे हसता शांत बसलात, बोला ना। त्यावर विक्रम म्हणतात, वर आता विक्रम भाऊक झाल्यामुळे ते म्हणत असतात, अगं मानिनी मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्यात ना त्यामुळे थोडासा त्रास होतोय बघ, पण आता मानिनी म्हणते झालं गेलं विसरून जा, नका एवढी काळजी करू, पण मी सुद्धा तुमच्यावर चिडले होते, रागवले होते, बोललेच होते ना, त्यामुळे आता त्या गोष्टीचा पुन्हा विचार नका करू। त्यावर आता इकडे विक्रम म्हणत असतात, हे बघ मानिनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ आता उद्या गणपती येत आहेत आणि गणपतीची सगळी म्हणजे आपल्याकडे 1.5 दिवसाचाच गणपती असतो म्हणा, पण त्याची सगळी तयारी
तुला करायची असते, मखर त्याचबरोबर इथे नैवेद्य पुरणपोळी इथे मोदक हे सगळं तुला करायचे, त्यामुळे लई थकू नकोस, लई धावपळ सुद्धा करू नकोस. त्यावर लगेचच मानिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, आपले हे 2 टोनगे आणि त्यांच्या बायका त्या आहेतच की आता गणपतीची यावर्षी तयारी करण्यासाठी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बघा ना आत्ता ते सुद्धा इथे बाहेर मकरच बनवत आहेत. त्यावर लगेचच विक्रम म्हणत असतात, काय काय सांगतेस काय तू? हो खरंच सांगते मी, ते बघा ना बाहेर आता मकर बनवण्याची सगळी तयारी सुरू आहे, सोबत मिथून काका सुद्धा आहेत, असं मानिनी विक्रमला सांगते. मग काय आता यावर्षीचा गणपती मात्र मोठ्या थाटामाटात येणार आहे देशमुखांच्या घरामध्ये, कारण तुझ्या 2 गोड सुना आणि तुझे ते 2 टोनगे इथे मिळूनच मखर बनवणार आहेत म्हटल्यावर काही विचारायलाच आता नाही पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता दोघे सुद्धा एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आता देशमुखांच्या घरामध्ये हा लग्न झाल्यानंतरचा पहिला सण, पहिला गौरी गणपतीचा सण असतो. मंगळागौर तर अगदी मानिनीने शेवटच्या टोकाला जाऊन एन्जॉय केलेली असते. आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण मखर बनवायला सुरुवात करत असतात. आता इकडे असते तो म्हणजेच की पार्थ आणि त्यासोबत नंदिनी, त्याचबरोबर पिहू असते आणि पिहूची मोठी बहीण असते, त्याचबरोबर मिथून काका असतात. ऑलमोस्ट ह्यांचं मखर जे आहे ते इथे बनत आलेलंच असतं. आणि हे सगळेजण काही जीवाचे किस्से सांगत असतात. काही जीवाचे किस्से सांगत असताना आता इकडे जीवा जो आहे ना तो नुसते मोदक खायचा. मग एक दिवस काय झालं, आजीने ना त्यालाच मोदक बनवायला शिकवले खरं सांगायचं म्हणजेच की. आणि तुम्हाला सांगू हा जीवा आहे ना, जीवा नुसता पसारा घालून ठेवतो, हा काही कामाचा वगैरे नाहीये, काय समजलं तुम्हाला? तर पिहू इकडे बघूनच हसत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जीवाने एवढी शेजवान चटणी लावून इथे पार्थचे किस्से सांगितलेले आहेत ना, त्यावर पिहू म्हणत असते, हो मी सुद्धा ते किस्से ऐकले. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय काय माझे किस्से, लहानपणीचे किस्से सांगितले, पण आहे कुठे तो, मला बघायचे जरा, कुठे आहे तो? त्यावर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, अहो काय झालेलं आहे ना, त्यांनी जे इथे मोदक बनवले आहेत ना त्यांच्या हाताने बनवलेले मोदक त्यांच्या मित्रांना द्यायला गेलेले आहेत ते. आता बघा त्याने माझे किस्से सांगितलेत, इकडे माझी पोलखोल केली घरामध्ये आणि तिकडे मित्रांना मोदक वाटत फिरतोय. थांबा आता बघा, मी पण शांत बसणार नाही, आता बघा मी सुद्धा त्याची पोलखोल कशी करतोय. त्यावर लगेचच इकडे पिहू म्हणत असते, अरे दादा तू नेमकं काय करणार आहेस, नेमकी त्याची पोलखोल कशा पद्धतीने करणार आहे सांग तरी जरा. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते, म्हणजे काय करणार आहात तुम्ही, इथे जीवाचे सुद्धा खूप काही किस्से आहेत का? त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो, नुसते किस्से नाही किस्से, माझ्याकडे किस्स्यांचा खूप मोठा खजाना आहे समजलं. त्यावर नंदिनी म्हणत असते, नेमकं काय आहे तुमच्याकडे, सांगणार आहात का? त्यावर मिथून म्हणत असतो, तू खरंच जीवाचे किस्से सांगणार आहेस? अरे फिर देर किस बात की, बोलना फटाफट. आणि एवढा मोठा आर्किटेक्ट, खरं तर वेगळा शब्द इथे मिथून काका म्हटलेले असतात. आणि तेव्हा पिहू त्यांना म्हणत असते, अहो बाबा ते तसं नाही, ते आर्किटेक्ट असतं. अगं हो पिहू, मी तेच शोधण्याचा प्रयत्न करत होतो, माझ्या मुलींना मी इथे इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकलेलं आहे, मग ते हुशार आहेत की नाही ते मला तपासायचं होतं आणि म्हणूनच मी ती गोष्ट बोललेलो आहे, असं इथे ते बोलत असतात. त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते, बरं चला ठीक आहे सांगा ना, सांगा काय करायचे जीवा, काय करायचे सांगा ना पार. त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो एक नंबरचा मोदक चोर आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय मोदक चोर म्हणजे, मला नाही समजलं. हो 1 नंबरचा मोदक चोर आहे तो. त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो, आणि एवढे मोदक चोरायचा ना, म्हणून आजीनं त्याला आता मोदक बनवायला शिकवले, बनव आणि खा मग मोदक, असं आता इथे पार्थ भरभरून सांगायला सुरुवात करत असतो. मला एक गोष्ट सांगू, त्याच्याकडे ना एक लहान असताना एक सायकल होती, मग हा काय करायचा गणपतीमध्ये हा खूप सारे मोदक बनवायचा आणि त्याच्या मित्रांना ना इथे आरतीसाठी घेऊन यायचा आणि त्या सगळ्यांना मोदक द्यायचा. मग परत काय करायचा माहिती, बाहेर घेऊन जायचा सगळ्यांना आणि म्हणायचा, मी तुम्हाला 1 राईट देतो, तो मोदक द्या, मी तुम्हाला 1 राईट देतो, तुम्ही तुम्हाला मोदक द्या, असं म्हणून सगळ्या मित्रांना एक सायकलची राईट द्यायचा आणि त्यानंतर ते सगळे मोदक फस्त करायचा. त्यानंतर इथे बाबा म्हणायचे त्याला, अरे मोदक बनवण्यामध्ये एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा इथे जरा थोडीशी सजावटीसाठी सुद्धा मदत कर. मग तेव्हा काय करायचं, मग कुठे तो मला इथे सजावटीसाठी मदत करू लागला, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सजावट कमी आणि त्यानंतर तो पसारात जास्त घालू लागला. सगळ्या गोष्टी आता इथे पार्थने नंदिनीला सांगितलेल्या असतात. बापरे एवढं सगळं. पण खरं सांगू का, आता ना हे गणपती आल्यामुळे सगळ्या घरामध्ये आनंद होणार आहे. गणपती आल्यामुळे आता सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागणार आहेत, असं आता इथे सगळेजण बोलत असतात. त्यावर लगेचच आता नंदिनी एक गोष्ट बोलत असते, ती म्हणत असते,
खरं सांगू का, इथे आता आपल्या घरामध्ये एकाच ठिकाणी गणपती येणार नाही तर 2-2 ठिकाणी गणपती येणार आहेत असं नंदिनी म्हणत असते. आता नंदिनीने ही गोष्ट बोलल्यानंतर नंदिनीकडे सगळेजणच आश्चर्याने पाहत असतात. लगेचच आता इथे पिहू म्हणत असते, 2 ठिकाणी गणपती येणार आहेत म्हणजे नेमकं कुठं असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो त्यांनी आता इथे स्टॉप केलेलं असतं. कारण नंदिनीने एवढंच सांगितलेलं असतं की माझ्या एका घरी नाही तर 2-2 घरी गणपती येणार आहेत. आता दुसरं घर तर माहेर नाहीये, कारण माहेराकडे गणपती आहे की नाही हे काही दाखवलेलं नाहीये, पण दुसरीकडे कुठे गणपती आहे हे आपल्याला माहिती आहे, ते म्हणजेच की आनंद निवासमध्ये. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग इंटरेस्टिंग धमाल कमाल असतो प्रेक्षकांनो, कारण आता जवळपास यांनी घटस्फोट साईन करून किंवा घटस्फोटासाठी अपील करून बरेच दिवस उलटून गेलेले असतात. त्यामुळे आता यांच्या आयुष्यात काय होतंय ना, बाप रे बाप. बघूयात आता. हे बघा इथे ना आता आनंद निवासमध्ये गणपतीची मूर्ती ही लोक घेऊन आलेली असतात आणि गणपतीची स्थापना नंदिनी आणि जीवाच्या हस्ते झालेली असते. मस्त आरती प्रसाद इथे झालेला असतो. पण जेव्हा आरती होते तेव्हा मात्र इथे वकील साहेब आलेले असतात. वकील साहेब जेव्हाच इथे येतात तेव्हा मात्र आता जीवाचा चेहरा आणि त्यासोबत नंदिनीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. फक्त इथे आलेले दाखवलेत, पण आता ते का आलेत, कशासाठी आलेत ह्या तर गोष्टी काही त्यांनी इथे दाखवलेल्या नाहीयेत. कारण बहुतेक आता यांचं दोघांचं काय चाललंय, कशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि त्याचसोबत आनंद निवासमध्ये तर वकील गेलेले आहेत, पण इकडे दुसऱ्या बाजूला आता काय करायचंय. दुसऱ्या बाजू इथे आनंद निवासमध्ये तर ठीक आहे, जीवा आणि नंदिनी कसं तरी हे सगळं डिवोचं प्रकरण सांभाळून घेतील, पण दुसऱ्या ठिकाणचं काय. इकडे आता दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मस्त पार तयार झालेला असतो. काव्या तर एकच नंबर दिसत असते. बापरे, क्यूट कॅट फिसकटलेली मांजर आहे ना आपली ही. तर आता इकडे पार्थ म्हणत असतो, आपला एक सेल्फी फोटो काढूया का, असं म्हणजे अगदीच बापरे किती घाबरल्यासारखं तो विचारतो. त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, अहो देशमुख तुम्ही विचारताय काय, काढा ना आपला एक सेल्फी फोटो. त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो, हो ते सगळं ठीक आहे, पण आपण कसं काढायचं ना. अहो आपण कसं काढायचं म्हणजे, तो म्हणतो फुल येणार नाहीये ना. अहो येतो फुल, तुम्ही काढा सेल्फी फोटो काढा ना. नाही आपण कोणाला तरी काढायला लावू का. पण इकडे काव्या म्हणत असते, नाही हो देशमुख तुम्हीच काढणार आहात इथे फोटो. तेवढ्यातच आता घरातील ज्या काम करणाऱ्या मावशी असतात त्या येतात आणि पार्थला म्हणत असतात, पार्थ दादा तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेला आहे. बापरे प्रेक्षकांनो, तिकडे तरी वकिलाचा चेहरा दाखवलाय, पण इकडे ह्या लोकांनी चेहरा पण नाही दाखवला. पण आपल्याला माहिती ना दुसरं कोण आलेलं असणार आहे. तर इकडे ज्या ॲडव्होकेट असतात इथे काव्या आणि त्यासोबत जो पार्थ आहे त्यांचं ज्या काही ॲडव्होकेट असतात घटस्फोटासाठी अपील केलेल्या त्याच इथे आलेल्या असतात. आणि आता त्या इथे घरी आल्यानंतर ही दोघं कशी सावरासावर करतात, कसं पळ काढतात किंवा घरच्यांना काय कारण देतात हे पाहूयात उद्याच्या भागामध्ये.